शिवसेना उपनेता सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. कॅप्टन अशोक खरात प्रकरणी त्यांनी आज SIT प्रमुखांची भेट घेतलेली आहे. आपण आज नाशिकला आला आहात आणि SIT तपास यंत्रणा जी आहे त्यांची भेट घेतली. काय नेमके मुद्दे आपले आहेत? नाही, आम्ही आमच्या काही मागण्या SITच्या समोर ठेवलेल्या आहेत. मग अशी पत्रकार परिषदेमध्ये त्या मांडल्या, ज्याच्यामध्ये काही आमच्याकडचे इनपुट्स होते ते इनपुट्स त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी गोपनीयतेच्या आहेत, त्यामुळे कदाचित मला आपल्यासोबत त्या डिस्कस करता येणार नाही. मात्र आम्ही आधीही म्हटलं होतं की चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासले जावे, त्यांना सहआरोपी केलं जावं, त्यांना चौकशीच्या कक्षेत आणावं. आजही तीच मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेली आहे आणि त्याला आधार म्हणून काही गोष्टी ज्या आमच्याकडे होत्या त्या आम्ही त्यांना शेअर केलेल्या आहेत. तुम्ही काही फोटो दाखवले, त्याच्यामध्ये दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आहेत. नेमका काय संदर्भ आहे त्या फोटोंचा? मी तो संदर्भ मगाशी मला वाटते पत्रकार परिषदेत अत्यंत विस्ताराने सांगितलेला आहे आणि त्यानुसार पोलिसांनी आणि एकूण SIT त्यावर कॉग्निझन्स घ्यावा आणि त्याची चौकशी करावी अशी अपेक्षा आहे. शस्त्र परवान्याच्या संदर्भामध्ये देखील तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. 2024ला शस्त्र परवान्याचं जे नूतनीकरण आहे ते नूतनीकरण झालेलं आहे. 2024ला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः फडणवीस होते, त्यामुळे फडणवीसांनी त्याची उत्तरं दिली पाहिजेत की हा शस्त्र परवान्याचं नूतनीकरण कसं काय झालं आणि तो शस्त्र परवाना जर सिन्नरच्या तिकडनं प्रस्ताव जायला पाहिजे तर तो जो तहसीलदार कोताडे आहेत, जे आता OSD आहेत, जे OSD विखेंचे आहेत आणि विखे भाजपमध्ये, त्याची उत्तरं त्यांनी द्यावी. पण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर अनेक महसूलमधले देखील अधिकारी, काही पोलीस अधिकारी असतील, ते त्याची चौकशी त्यांनी करावी. बघितलं आपण ते इमानदार होत्या यांनी सांगितलं की ह्या प्रकरणाची जी आहे ती निपक्षपाती आणि चौकशी झाली पाहिजे. कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.